नमस्कार. आपल्या आता नुकत्याच झालेल्या नगरसेवक आणि नगरसेविका निवडणुकीमध्ये आपले फिरोजबाई पठाण हे भरपूर मताधिक्याने निवडून आलेले आहेत. पूनमताई, फिरोजबाई, अमोलदादा मोहिते. तर आपला हा निवडणुकीचा कार्यक्रमाच्या काळामध्ये निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये भाईंच्यावर जे आरोप केलेले आहेत विरोधकांनी, आरोप तर केलेच केले त्यांनी, पण भाईंना खूप बदनाम केलं. जातीच्या ह्याच्यावरनं त्यांच्याशी खूप वाद घातलेला आहे. तर आपल्या ह्या नगरसेवकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते स्वतः शिवजयंती साजरी करतात. सगळे 12ही महिन्याचे कार्यक्रम साजरे करतात. बहिणींना, महिलांना बहिणीचा सन्मान देतात. महिलांना आणि ज्येष्ठांना, युवतींना, युवकांना मानाने ते आपल्या कार्यक्रमात सगळे स्थान देतात. तरी बाईंच्यावर हा आरोप होत आहे. तरी आम्ही असं महिलांनी ठरवलेलं आहे की उद्या दुर्गाष्टमी आहे आणि आमचं असं नियोजन आहे की त्यांना दुग्ध अभिषेक असा हा दुग्ध अभिषेकाचा कार्यक्रम बाईंच्या घरासमोरच होणार आहे. कार्यक्रमाचं टायमिंग 5 सायंकाळी 5 वाजता हा दुग्ध अभिषेक होणार आहे. तरी वॉर्ड मधील सर्व महिलांनी बहुसंख्येने त्यांच्या घराच्या तिथेच उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आणि ही संकल्पना आपल्या सुवर्णाताई पाटील यांची आहे आणि हा विषय त्यांनीच केलेला आहे. सुवर्णाताईंच्या मताला आम्ही सगळ्या नवदुर्गा सहमत आहोत आणि हा अभिषेक सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व वॉर्ड मधील महिलांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती. नमस्कार, मी पूनम गणेश निकम. आपल्या सुवर्णाताई पाटील यांच्या संकल्पनेतून माननीय नगरसेवक फिरोजबाई पठाण यांचा दुग्धाभिषेक ठेवलेला आहे. तर गोळीबार आणि विलासपूर मधील सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे त्यांच्या निवासस्थानी 5 वाजता. धन्यवाद. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. आज उद्या जो आम्ही अष्टमी आहे, ज्या वेळेला इलेक्शन मध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या वतीनं 17 नंबर वॉर्ड मध्ये फिरोजबाई ना तिकीट मिळालं कमळ चिन्हावर आणि पूनमताईंना तिकीट मिळालं कमळ चिन्हावर. तर त्यांच्यावर त्या म्हणजे काळात ज्या एवढ्या टीका केल्या खालच्या पातळीला जाऊन ज्याची बुद्धीची म्हणजे मला खरंच कीव करावीशी वाटते. आणि प्रत्येकानं म्हणजे एकच टार्गेट त्यांना केलं की जाती धर्माचं राजकारण केलं आणि हिंदू संघटना एक झाल्या. पण मला माझ्या हिंदू बांधवांना व माझ्या भगिनींना सांगायचंय की असं राजकारण करून कधी म्हणजे माणूस पडला जात नाहीये किंवा त्यांच्यावर ज्या टीका केल्या, पण माझ्या सर्व 17 नंबर वॉर्ड मधल्या जे हिंदूंनीच त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि त्याच वेळेला मी जनाई मळ्याच्या मंदिराच्या समोर लास्टची सांगता झाली होती. त्याच वेळेला मी त्या जनाई मळ्याला एक नवस बोलले की ज्या खरंच म्हणजे मी बघितलेला मावळा, हिंदू मावळा म्हटलं तरी म्हणजे वावगं ठरणार नाहीये. जातीनं जरी जातीचं राजकारण करून किंवा जातीवर टीका करून याचं काही कुठं काही झालेलं नाही किंवा फरक पडलेला नाही. आणि दोन्ही महाराजांनी कधीच जातीचं राजकारण केलेलं नाहीये. त्यामुळंच माझ्या सगळ्या जो वॉर्ड मधली जेवढीच माता भगिनी असतील किंवा मतदार होते ते सुज्ञ होते आणि त्यांनी राजकारण जातीचं केलं नाही. हिंदू माझा जो असतील त्यांनी भरघोस मतांनी मतदान केलं. त्यामुळेच आमच्या सर्व आणि जास्तीत जास्त नवदुर्गांनी माझ्या जास्त लीडनं मतदान केलं. त्याबद्दल आम्ही सगळ्याच नवदुर्गांनी ठरवलं की उद्या दुर्गाष्टमी आहे, त्यानिमित्त आम्ही बहीणचा दुधानच अभिषेक घालणार आहे. आणि पूनमताईंचा आणि जे अमोलदादा मोहिते निवडून आले लीडनं, त्या दोघांचा सत्कार आणि बहीणचा दुग्धाभिषेक आम्ही घालणार आहे. आणि सर्व माझ्या 17 नंबर वॉर्ड मधल्या माता भगिनी असतील किंवा सगळे असतील त्यांनी तो अभिषेक घालायला आणि त्यांच्यावर ज्या टीका वगैरे केलेली आहे तो असं टीका करून होणार नाहीये. आणि जे असेल ते त्यांचं ज्यांनी कुणी त्यांच्यावर ही केलं ते सगळं दुग्धाभिषेकाच्या ह्यानं सगळं ही होऊन जाणार आहे. एवढंच मी बोलते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम.
नमस्कार. प्रभागातल्या सगळ्या माझ्या भगिनींना मला उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचे आणि आग्रहाचं आमंत्रण, कारण तुम्ही सगळ्या बहिणींनी उद्याच्या दुग्ध अभिषेकाला यायचे. काय यायचे की जो आपला विलासपूर गोळीबार मैदानचा पाठीराख आहे त्याच्या बाबतीत एवढं गलिच्छ राजकारण इलेक्शनच्या काळात झालं असलं की हार जीत हे होत असती, जातीपातीचं राजकारण होतं हे पण माहित होतं, पण इतकं काळी जादूचं राजकारण त्यांनी केलं. भाईंचा फोटो मांडर देवीच्या तिथं नेला आणि त्या झाडाला ठोकला. इतकं घाणारड्या पद्धतीचं ते बघितल्याच्या नंतर इतकं बेकार झालं. त्यानंतर ते बघून सुद्धा म्हणलं जाऊ दे, असं करत असतात. प्रभागातल्या बहिणींना असं वाटतंय की त्यांचा दुग्धाभिषेक करावा, त्यामुळे तुम्ही पण प्रचंड बहुसंख्येने उद्या 5 वाजता त्यांच्या वाईट शक्तीचा नाश व्हावा म्हणून तो उद्याचा दुग्धाभिषेक आहे, तर त्याला तुम्ही सगळ्यांनी यावं ही विनंती. नमस्कार. उद्या दिनांक रविवार दिनांक 28/12/2025 होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय फिरोजभाई पठाण नगरसेवक आणि पूनमताई निकम ह्या नगरसेविका झालेल्या आहेत. तरी इलेक्शनच्या काळात फिरोजभाईंच्या बद्दल जी टीका झालेली आहे त्या टीकांचं धून काढण्यासाठी आम्ही नवदुर्गांनी उद्या दुर्गाष्टमीच्या निमित्तानं सुवर्णाताई पाटील यांनी सुचवलेल्या नवदुर्गांच्या द्वारे आपण भाईंच्यावर दुग्धाभिषेक करणार आहोत. तरी त्यांच्या राहायच्या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता सर्व वार्डमधील महिलांनी उपस्थित राहावे. ही ज्येष्ठ महिला तसेच पुरुष सर्वांनी उपस्थित राहावे ही मी सर्वांना विलासपूर वार्ड क्रमांक 17 मध्ये सर्व लोक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.